शेवग्यात असला स्प्रे मारला डायरेक्ट 2 तासात डंक माशी थ्रिप्स गोळा होऊन मरून तर पडलंच. तर शेतकरी मित्रांनो, आता काय विषय माहिती आहे का, आपल्याला पावसाळ्यात भरपूर त्रास देणारं म्हणलं तर डंक माशी, शेवग्याला आणि थ्रिप्स. फवारणी नवी थ्रिप्स आणि डंक माशी कंट्रोल होती. पण काय विषय माहिती आहे का, मागं लगेच पाऊस पडला की मग तशी डंक माशी राहते. आणि एकदा जर डंक मारला शेवग्याला लगेच आपल्याला अडचणी ती मालाला, माल चालत नाही पुढं कशाला. आता रेट आहे चांगला, 40पासून 70-80 पर्यंत रेट गेलाय. मग आता थोड्या पाय कशाला बघायचं, म्हणून एक मी स्प्रे आणलाय. या स्प्रेला एक पुढं आपण कसंही मारतो काळं हिट तसंच पूर्णपणे करायचं. आणि बाटल्या घ्यायच्या आणि बाटल्या काय करायच्या माहिती आहे का, शेवग्याला अडकवायच्या. एकरात बाटल्या तुम्ही एक 7-8-10 अडकवल्या तरी चालतंय. आता स्प्रे किती दिवस राहतो, स्प्रेचा वाज जवळजवळ एक 10-12 दिवस राहतो. तरी बी आपल्याला अजून एकदा मारायचं शिल्लक असलं तर भरपूर येतं स्प्रे. एकाच बाटली संपून टाकायचं नाही, थोडंसं तुम्ही बघू शकता. थोडा कलर आला की बास करायचं, मारायचं. अजून एक गोळी मिळती बरं का, गालसाट टाकायची, त्यानं बी डंक माशी कंट्रोल होती. आणि हे बी चांगलं. आता मी मोठं टामराला अडकवलंय बरं का, या मोठ्या टामराला म्हणलं चिटकून बसवायचं सगळं. आता ह्याला किती चिटकले तुम्हाला ह्याचा व्हिडिओ नक्कीच मी पुढे टाकतो बरं का. त्याआधी तुम्ही आपल्या अकाउंटवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. कशा चिटकल्या डंक माशा, सगळा गोळा होऊन बसलं या. आता स्प्रे कुठं मिळतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला कमेंटमध्ये एक नंबर टाकतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 100% स्प्रे भेटेल.